प्रभात श्री स्वामी समर्थ. मी आता थेऊरपासून आता आमचा प्रस्थान होईल. थेऊरपासून आता वाजलेत सकाळचे 1 मिनिट 5:30 वाजले असतील, 5:15 झाले असतील. कारण की मी 4 वाजता उठले, आवरलं वगैरे आणि मग कालचा ब्लॉग टाकला नाही, कारण की काल मी रात्री उशिरा आले. आता इथे आमचा बॅग टाकायचा ट्रक आहे, तो टाकला आणि माझी एक बॅग आतमध्ये राहिली. मी ते आणायला जाते आणि मग बाहेर जाते. कारण की आमचं दरवेळेस जिथे असतं धनश्री लॉन्सला तिथे नव्हता. काल तिथे कार्यक्रम चालू होता म्हणून त्याच्या मागे एक बँक्वेट हॉल आहे, मग आम्हाला तो दिला होता. त्याच्यामुळे आता मी थोडंसं लांब येत, मी आतमध्ये जाते, आवरते जरा, माझी बॅग वगैरे घेते आणि मग बाकीचा रथ वगैरे तुम्हाला दाखवते. आता आमच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे इथून थेऊरपासून. आजचा मुक्काम आहे आमचं बोरबोलनाथ मंदिर संध्याकाळचा. प्रस्थान झालेलं आहे थेऊरपासनं. त्या मंदिरातनं आम्हाला समोर लॉन्च दिलता ना, तिथे आम्ही थांबलो होतो. धनश्री लॉन्चच्या बॅक साईड एक बँक्वेट हॉल आहे, तो दिला होता. कारण की धनश्री लॉन्चला दरवर्षी तिथेच असतो, पण काल त्याचा कार्यक्रम होता, एक एंगेजमेंट होती, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा बॅक साईडचा हॉल दिला होता. तो उशिरा रिकामा होणार होता. मग काही जण इकडे आली, काही जण पलीकडे गेली. काल पाऊस पण खूप झाला, मी नव्हते त्याच्यामुळं. काल सिटीत पण खूप पाऊस झाला, मी खाली सिटीत होते तेव्हा. आणि इथे पण पालखीवाल्यांना पण खूप पाऊस लागला. मग थांबली होती काल एका ठिकाणी पालखी. पेट्रोल पंप वगैरे बघून अशी थांबते पालखी, की भिजायला नको म्हणून. आणि आता आमचा नाश्ता आहे सोरतापवाडीला. इथून काहीतरी 5-7 किलोमीटरला नाश्ता आहे. आता आमचं नाश्त्याचं ठिकाण आलं आहे सोरतापवाडी. तिथे 5 किलोमीटरला होता. आता बघूयात आपण नाश्त्याला काय. आता पलीकडे जाते आणि मग बघते, म्हणजे मागे थोडं पुढे आलते त्याच्या रथाच्या पालखीच्या. मिसळ पाव. हॅलो हॅलो हॅलो. तर आता आम्ही निघालो आहे सोरतापवाडीवरनं. थोडा वेळ, अर्धा तास झाला मला निघून, अर्धा-पाऊण तास. कारण की मी पुढं आले ना, पालखी खूप मागं आहे. म्हणजे थोडा टप्पा मोठा आहे ना, 15 किलोमीटरचा आहे, त्याच्यामुळं पालखी मागं आहे. म्हणजे मी मागं सोडली आणि पुढं आले. आता आमचा दुपारचा मुक्काम आहे यवतला आहे, दत्त मंदिर आहे एक, तिथे आमचं दुपारचं जेवण आहे. आणि मग संध्याकाळी आहे चौफुला पण थोडं लांब वाटतो, पण चाललं की संध्याकाळी एवढं काही वाटत नाही चालताना. पण दुपारी ऊन असल्यामुळं ना जरा दमायला होतं, त्याच्यामुळं जरा पुढं आलं की थोडंसं बसता येतं पालखी येईपर्यंत. त्याच्यामुळं आता मी चालली पुढे. पालखी दाखवायला खूप मागे, आधीच मागं सोडली आहे मी तिला. आता ती दिसत पण नाही आहे. कमीत कमी 2-2.5 तास झाले चालते आम्ही, मी आहे आणि माझी एक फ्रेंड आहे. कुठे गेली तेव्हा का हिरोईन, ते कसं आहे मैं हिरोईन हूँ, कशी बघा ती आहे का, झुपऱ्या कुठं चालल्यात तिच्या, ती बघा आहे का. असं 3 मी चालतोय 2-2.5 तास झाले, पण आम्हाला काही दत्त मंदिर दिसत नाही. केव्हाचं येईल अशा आशेवर कमीत कमी 6 पेट्रोल पंप, 2 डोंगर सोडले आम्ही, पण दिसत तर काहीच नाही आहे. बघू काय होतं आता. पालखी इतकी माग आहे ना,
आम्हाला पालखीचं कळस पण दिसत नाही, एवढी मागं राहिली पालखी. म्हणजे आम्ही सोडली तिला एवढं मागं. आणि नशीब इतकं चांगलं आहे की खूप लोक पुढं जातात, त्यांना पाणी पण मिळत नाही. पण एक आमच्या पालखीत एक गाडी 2 व्हीलरवरती पुढपर्यंत आता पाणी देऊन गेले आत्ता आम्हाला. त्यामुळं पाण्याची सोय तर झाली, कारण की इथे आजूबाजूला फक्त शेत गाव असल्यामुळं ना जरा दुकानं फार कमी आहेत, आणि जी आहेत ती बंद आहेत जरा. त्याच्यामुळं पाण्याचं आम्हाला असं वाटलं होतं की नाही का मिळणार नाही पुढे, पण नाही, देऊन गेलेत. 2दा-3दा पाणी आलं, पण इतक्या वेळात 2-2.5 तासात आम्ही फक्त 2दा बसलो, ते पण 1-2 मिनटं पाणी पिण्यासाठी. जास्त वेळ बसलो की पाय फार जड होतात आणि मग चालायला प्रॉब्लेम होतो. मग ते आपलं चांगलं टेकतं प्रत्येक गोष्ट, त्यामुळं नको म्हटलं. 2 मिनटं बसले आणि मग उठून परत चालायला लागले. पुढं आलो 5-6 किलोमीटर, परत 2 मिनटं बसले, परत चालायला लागले. आणि आता नाही बसले, 2दाच बसलो. त्यानंतर आता डायरेक्ट बसेल मी आता दत्त मंदिरात, नाही तर मग त्याच्या अलीकडे थोडंसं तिथं. फायनली आमचा दुपारचा मुक्काम आला आहे. आम्ही असं खूप वाट बघितलं, आता येईल, मग येईल, आता येईल. कारण की इथला माय इडली एक्सप्रेस हे जे हॉटेल आहे ना, इथला एक किस्सा आहे माझ्या आणि माझ्या एका मैत्रिणीचा. आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही इथे पावभाजी खाल्ली, आणि आमच्या लक्षातच नाही की आपला दुपारचा मुक्काम इथे जवळच आहे म्हणून. लगेच 1-2 पावलावरतीच आहे. आम्ही इथं पावभाजी खाल्ली आणि आम्हाला कळलं आता तिथं मुक्काम आहे. यावेळेस बंद आहे ते. मग आम्ही चाललोय, आम्ही त्या शेरू ढाब्याच्या तिथे थांबेल आणि थोडं दत्त मंदिर 2 पावलं पुढं आहे. मग मी डायरेक्ट मम्मी आले की जेवायला जाईल तिथे. तोपर्यंत इथं झाडाखाली जरा वेळ बसते. हे बघा मी तुम्हाला दाखवते बघा, इथे हा ढाबा आहे, शेरू ढाबा. काय ती म्हणती फायनली मंजिल इज हिअर. कसं क्रांती लपली. तो ढाबा आहे तिथे थांबेल आणि पालखी पुढे थांबेल. तिथे ट्रक लागलेत ना तिथे. आता आम्ही आराम करतो जरा वेळ. जरा वेळ पडते, जरा वेळ झोपते आणि तुम्हाला भेटते डायरेक्ट मी जेवायला. पालखी आली की आरती वगैरे झाली की जेवण होईल, मग तेव्हा भेटते तुम्हाला. आता आम्ही आलो जेवायला. मी माईकच विसरले बॅगेत. छोलेची भाजी, मसाले भात, पुरी, पापड, आम्रखंड पण मी नाही घेत, मला नाही आवडत. आता आमची पालखी दुपारच्या मुक्कामापासून निघाली आहे, रात्रीच्या मुक्कामाकडे प्रवास करते आहे. आमचा रात्रीचा मुक्काम आहे चौफुला. आता आम्ही आलो 15 किलोमीटर सकाळपासून दुपारपर्यंत, आणि आत्ता पण आमचा मुक्काम आहे 15 किलोमीटरचा. तर एक थोडा वेळ लागेल अजून. आत्ताशी तर निघाली, 10 मिनटं झाली आमची पालखी निघून. खूप पाऊस चालू झाला आता आमच्या चौफुल्याच्या अलीकडे. चौफुला इथून 9 किलोमीटर राहिला आहे, आणि आता पाऊस चालू झाल्यामुळे आता आम्ही थांबलो आहे एका पेट्रोल पंपावर. तसे 4 पेट्रोल पंप जाऊन 5व्या पेट्रोल पंपाला लेफ्ट टर्न आहे. त्याच्यामुळे आत्ताशी आम्हाला 1 पेट्रोल पंप लागला आहे, आणि आता तिथेच पाऊस चालू झालेला आहे बऱ्यापैकी आहे. त्यामुळे आता भिजायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही आता सगळे रथा बसले, रथा खुर्चे वगैरे आम्ही सगळे आता एका पेट्रोल पंपावर थांबले. 1 मिनिट नाही दिसणार लाईटीमुळे, आणि त्यामुळं लाईट मला असं वाटलं लाईटीत दिसेल, पण नाही दिसत आहे. मी बघितलं ट्राय करून. पालखी येईल बोरबोलनाथला. मी पुढं आले निघून. माझं जरा दुखत होतं जरा कमरेत, त्याच्यामुळं मी निघून आले पुढं. पाऊस लागला ना त्याच्यानंतर मी थोडा वेळ चालले. पप्पाचा फोन आला, त्यांचा एक मित्र मला घ्यायला आला. मी निघून आले पुढं. पाय खूप दुखत आहेत, प्रचंड दुखत आहेत. आता पप्पाचा फोन आला होता मला की कुठं आहे म्हणून. मी म्हटलं त्याचे जागा वगैरे पकडली झोपायला आता, आणि आता मम्मी पण येईल आणि बाकीचे सगळे येतील, आणि आता पालखी पण येईल. मग जेवण वगैरे होईल, बॅगा टाकतील
आणि मग झोपेल. इथं खूप थंडी वाजते, गार वारं सुटलं, पाऊस पण पडला ना, त्यामुळे झालं जेवायला. 10:30 वाजले, 10:30 पावणे 11 वाजले. मग बाई 11:15 वाजलेले आहेत जेवायला. आणि आता जेवायला आहे बटाट्याची भाजी, पुरी, वरण, भात. सगळे जेवायला बसले, आम्हीच राहिलोय, शेवटची पंगत आहे ही. आता आम्ही झोपतोय. 12 जेवण वगैरे केलं, चेंज केले कपडे आणि आता एक गुड नाईट झोपणारे बघायचं. लगेच झोप. आता लगेच 12 वाजले, 1:30 वाजता उठवलं, आंघोळीला उठ म्हणून. सगळ्यांच्या आधी आंघोळ करून लगेच झोपायचं. बाय बाय, गुड नाईट.